महाराज, ह्या हिंदूंचे परमपवित्र देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वराचे मंदिर पाडून तुम्ही त्यावर मशीद बांधली. फार मोठा पराक्रम गाजवला ऐशा खमेंडीत असाल तर तो वृथा आहे. उत्तरेत आपण सत्ताधीश असाल पण दक्षिणेत आम्ही आहोत. सगळ्या मशिदींची मंदिरे करावायची म्हटली तर कितीसा वेळ लागणार आहे. त्यात नुकतेच आमच्या कानी आले आहे की खर्चाची तूट भागवण्यासाठी आपण हिंदूंवर जिझिया कर लादत आहात. बादशाह सलामत, पवित्र पुराणात परमेश्वराचे वर्णन विश्वाचा स्वामी ऐसे केले आहे, मुसलमानांचा स्वामी ऐसे नाही. एक गोष्ट निश्चित, आपण लादलेल्या जिझिया कराचे कोणत्याही दृष्टीने समर्थन होत नाही. परंतु आपण आपली अन्यायी भूमिका सोडणार नसाल तर तुम्हाला अद्दल घडविण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. प्रतापराव एवढे दिवस आदिलशाह अगदी चिडीचूप होता, पण आता त्यानं कुरापत काढायचं ठरवलंय. मंची महाराज, स्वराज्यावर चढाई करण्याची तयारी सुरू आहे अशी खबर मिळाली सरनोबत. या आदिलशाहला आणि मोगलांना आपलं स्वराज्य म्हणजे अल्लाची गाय वाटते. पण इथं तुम्हासारखे येसाजी सर्जेरावासारखे ठाणे वाघ आहे हे ते विसरतात आणि म्हणूनच फजिती पाहून जातात. आज्ञा करावी महाराज. सरनोबत प्रसंग बाका आहे. नवीन संकट येत आहे. महाराज, कोण चढाई करून येतोय त्याचं फक्त नाव सांगा. बेहलोल खान महाकपटी आणि तेवढाच धूर्त. आदिलशाहीच्या अनेक पराभवांचा साक्षीदार. सगळा अनुभव गाठीशी बांधून येतोय. येऊ दे महाराज. सरनोबत बेहलोल खान पुऱ्या तयारीनिशी येणार. अफाट सैन्य, प्रचंड तोफखाना घेऊन आपलं स्वराज्य उद्ध्वस्त करायला येईल तो. महाराज, आवाज किती खान आलं किती गेलं. मोठी हिम्मत घेऊन आलेलं खान याच मातीत पार बेहिम्मत होऊन माघारी गेले. सरनोबत, तुम्हा सर्वांच्या पराक्रमावर आम्हास पूर्ण भरोसा आहे. प्रतापराव, या बेहलोल खानास रोखायचं आहे ते तुम्ही रोखलं महाराज. बेहलोल खानास रोखला. आपल्या सर्वप्रथमांच्या फौजेची पाणी नाकाबंदी करून टाकली. पाणी सोडलं त्यांचं. सकाळपासून त्या फौजेला पाणी मिळालं नाही. खानाने त्यांना हरणं दाखवली पण काय उत्तर झालं नाही. चारी बाजूंनी नाटकेतून झाली त्यांची. अखेरीस खान शरण आला. म्हणाला, मी तुम्हावर आलो नाही, अहो इच्छा नसताना बादशाच्या हुकमावर आलो. या हुकमी तुमचाच आहे. यापुढे शिवाजी राजांशी दावा करणार नाही. मग रावाला त्यांची दया आली आणि गौरवातून सोडून दिलं. परस्पर सोडून दिलं आणि तेही बेहलोल खानास. कोणाला विचारून मी दया दाखवली. साक्षी आता साथ होते. पुन्हा स्वराज्यावर चालून येईल, स्वराज्याचं नुकसान करेल. या सगळ्याला जबाबदार कोण? विसाजी प्रतापरावांना जाब विचारा, त्याला काय निमित्त केला? बेहलोल खानास पळवावे, मारावे असे सांगूनही त्याला सोडून का दिले? यापुढे बेहलोल खानास बुडवून फत्ते करणे, अन्यथा आवाज तोंड न दाखवणे. तोंड न दाखवणे. काय झालं माझं? बेहलोल खान नेत्रीच्या खिंडीजवळ येऊन पोहोचलाय. काय होय? मोठी पाऊस आहे. त्या मोठ खात येतो. बेहलोल खान, या बेहलोल खानास मी आज सोडत नाही.
याच्यामुळेच महाराजांनी आम्हाला गोड लावला. महाराज आमच्यावर नाराज झालं. याला सोडला नाही. अरे अरे नाव गेलं. अरे 20-25 हजाराची फौज आहे तिकडं. मला तिकडे वाहणार बातमी घेऊन आले बघा. आपले सरनोबत प्रतापराव पडलं महाराज. प्रतापराव होय महाराज. वल्लयाचं तिथंच काम केलं बघा त्यांनी. त्या दिवशी त्यासनी खबर मिळाली. तो बेलोल खान नाही मोठी फौज घेऊन म्हणे नेत्रीच्या खिंड ओलाडतोय. तसं सरनोबत बेभान झालं. त्यांचं इच्छा सुडाच्या भावनेनं पेटून उठलं. बेलोल खानास बुडवून हत्या करणं नाही तर तोंड टाकू नये हा विचारानं त्यांच्या मनात थैमान घातलं. अहो राज यावेळी त्यांच्या बरोबर 600 जण. राज अवघ 7 जण. ते 7 जण त्या बेलोल खानाच्या प्रचंड फौजेच्या रोखानं लकलोल केला. नुसत्या विजेसारख्या चालत होत्या राजे. विजेसारख्या चालत होत्या. 7 शब्द केली. अश्मांचे 7 जणांवर कोसळत होते राजे. सरनोबताच्या देहाची पण नुसती चाळण झाली होती. रक्ताच्या चिरखांड्या उडत होता. साची आता हा फुटलेला बांध कसा सांगा. फार मोठे नुकसान झाले दौलतीचे. आमचे काय करून बसला प्रतापराव. महाराज सरनोबतांना आपला शब्द जिवारी पडला. बाकी दुसरं काम नाही. येसाजीराव पण आमचा सरनोबतांवर राग नव्हता. आमचा राग होता त्या बेलोल खानावर. सरनोबतांनी हिरेला पडून त्या बेलोल खानाला मारावा म्हणून तसे बोललो होतो आम्ही. पण त्यांचं दुःख होत. राज्याभिषेक होणार. एवढा मोठा सोहळा होणार. पण आपण नसणार. येसाजीराव पण म्हणून एवढं मोठं धाडस करावं. काय करून बसला प्रतापराव. हे काय करून बसला. राज प्रतापरावांच्या बलिदानाचा मावळ्यातील लय राग आला. हंसाजी मोहिते आणि आनंदराव या दोघांनी खानाचा बिमोड केला आणि लय मोठी लूट केली. राज पिसाजीरावच्या प्रतापरावांच्या जाण्याने आम्ही फार लुटले गेलो. गुजरात महाराजांचं आज्ञापत्र सुटलं. सर्वोपरी स्वराज्यावर वारंवार चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळाल्या विना आम्हा सायगडावर ठेवून टाकू नका. आणि मग